साईराम मित्रांनो, तर बघा कसे आहात तुम्ही. मी पण बरी आहे, तुम्ही पण बरेच आहात. तर आता आम्ही चाललो नदीवरती असेच फिरायला. बघा कसा चिरा मागे लागलेला आहे यासाठी. बघा आता आमच्या घराजवळून नदी जवळच आहे, म्हणजे किती 4-5 मिनिट लागतील नदीवरती जायला. तर दाखव बरं किती मिनिट लागते पाहू टाइम. किती झालं की 4:47. तर बघा किती मिनिटात जाऊन पोहोचतो तिथं. तर चला पहा किती सुंदर दिसत आहे बघा गाव आमचं. बघा नदीवरती येऊन पोहोचलेलो आहो आम्ही. आणि बघा टाइम किती झालेला आहे, 4:51. 4:47ला घरून निघलो आणि 4:51ला नदीवरती पोहोचलो. कसा पाऊस आला नदीवरती जाऊन येईपर्यंत. ते कसा पाऊस आला. बस 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 होते होते चले. मित्रांनो बघा काल सायंकाळी खूप पाऊस झाल्यामुळे मी काही मग ब्लॉग घेतला नाही. तर बघा आज सकाळला हे मुलांचे जुने कपडे खूप सारे होते, ढीग पडलेला. तर म्हणलं चला जाळून टाकूया. तर जाळून घेते. मन तर होत नाही जाळायचा, कारण की छोटे छोटे मुलांचे कपडे आहेत आणि म्हणजे ते पाहिल्यानंतर एक आठवण येते. तर असं वाटत नाही का ते जाळून टाकावं म्हणून, पण काय करता, घरात पण ढीग पडून असते पसारा. तर चला जाळून टाकते. तर बघा हे हा बघा ड्रेस, युतीच्या पहिल्या बड्डेचा ड्रेस आहे हा. हे चिरागच्या बघा, जेव्हा दवाखान्यामध्ये होत्या तेव्हा घेतल्या होत्या या. आणि हे बघा सॉक्स छोटे छोटे. हा बघा चिरागचा स्वेटर, नवीनच आहे बघा, पण घालत नाही तो. घालत नाही म्हणजे घालूनच देत नाही तो, टाईट होते त्याला. आणि हे बघा मिठी किती सुंदर आहे बघा, छोटीशी. पण काय करता, छोटी आहे, होत नाही तिला. हा बघा जेव्हा चिराग जन्मला होता तेव्हाचा ड्रेस आहे हा. आणि हे बघा त्याची झोपायसाठी. हा बघा टोपरा छोटासा. आणि मेन म्हणजे चिरागची उशी बघा खूप छान आहे. हे तर नाही जाळत मी, ह्याला बाजूला ठेवू दे रे. आता इच्छा नाही होऊन राहिली. नको नको नको.
फायनली लावून घेतले जाळ. चिराग, कपडे कोणाचे जळत आहेत? बाय बाय. इकडे इकडे चल. तर बघा मित्रांनो, या उडदाच्या वड्या आहेत आणि या डाळीपासून बनलेल्या आहेत. तर बघा हातानं टाकून राहिलो आम्ही. तर तुम्ही पण टाकता का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा वड्या कोण कोण बनवता ते पण सांगा. तर बघा अशा उडदाच्या डाळीपासून बनवल्या जातात. आणि ह्या बघा अशा वड्या असतात आमच्याकडे. तर तुमच्याकडे कशा वड्या टाकतात ते सांगा. आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.